भगिनी यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये विद्यालयाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आज आणि तो दिन सन्मान भारतरत्न त्यांना मिळाला. इतका मोठा माणूस असून सुद्धा त्याने आपलं आयुष्य 10/12च्या खोलीमध्ये व्यतीत केलं. माणसाच्या गरजा किती आहेत तेवढ्याच त्यांनी ठेवल्या. राष्ट्रपती भवनामध्ये हजारो खोल्या राष्ट्रपतींच्यासाठी आहेत, पण एकाच खोलीमध्ये ते राहिले. त्यांच्याबद्दल नंतर माहिती घेणारच आहोत आपण. पण आवर्जून त्याने आपल्या खोलीमध्ये 2 पुस्तकांची मोठी कपाट रॅक ठेवलेली होती आणि पुस्तकं सुद्धा ते नियमित वाचत असत. त्यांच्या लहानपणी त्यांच्या गावामध्ये व्यक्ती होती, त्यांनी आपल्या घरी ग्रंथालय ठेवलेलं होतं. त्यांच्या गावामध्ये एकमेव ग्रंथालय होते आणि तिथं कुणालाही प्रवेश नव्हता. गावातल्या लोकांना वाचायला पुस्तकं दिली जात नव्हती. पण डॉक्टर कलाम लहानपणी त्यांच्या घरी जायचे आणि पुस्तकं मागून वाचायचे. त्यांची वाचनाची आवड आणि रसिकता पाहून त्या महाशयांनी त्यांना आपलं ग्रंथालय खुलं करून दिलेलं होतं. पुस्तक का वाचायचं? कारण एखादं पुस्तक माणसाचं आयुष्य बदलू शकतं. पुस्तकातलं एखादं पान वाचल्यानंतर माणसाचं आयुष्य बदलू शकतं. एखाद्या पानावरचे एखादं वाक्य वाचल्यानंतर माणसाचं आयुष्य बदलू शकतं. एखाद्या वाक्यातला एखादा शब्द सुद्धा माणसाचं आयुष्य बदलू शकतो. याचं एक जिवंत उदाहरण सांगायचं झालं तर राळेगणसिद्धीची आताच ज्यांनी मुलांच्या समोर तुमच्या समोर अतिशय अस्खलित आणि अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती सांगितली. अतिशय त्यांचं वाचन सुंदर आहे. अनेक त्यांनी कादंबरी वाचलेल्या आहेत, त्याची माहिती दिली, वेळोवेळी त्यांनी व्याख्यानातून शाळेतून दिलेलं आहे. अब्दुल कलाम म्हणजे एक महासागर आहे, बुद्धीचा महासागर, कर्तव्याचा त्या ठिकाणी आकाशाला निर्मिती करणारा विचारवंत असं ते आहे. म्हणून अब्दुल कलाम यांची जयंती तथा वाचन प्रेरणा दिन हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यालयाचे सन्माननीय नमस्कार, मेरा नाम नम्रता तुकाराम पाटिल, मैं 4वीं कक्षा में पढ़ती हूँ. मेरा स्कूल का नाम सन्मति प्राथमिक विद्या मंदिर तादार. आज मैं आपको डॉक्टर APJ अब्दुल कलाम के सम्मान में कुछ 4 शब्द बताऊंगी. वो आप शांत मन से सुने, ऐसी मेरी विनंती है. डॉक्टर APJ अब्दुल कलाम एक आदर्श भारतीय और भावी पीढ़ी के प्रेरणा पुंज के रूप में पहचाने जाने वाले भारत के पूर्व राष्ट्रपति डॉक्टर APJ अब्दुल कलाम का जन्म 15 अक्टूबर 1931 को तमिलनाडु राज्य के आर्य नाविज भोसकर इयत्ता 3 धडा क्रमांक 9 शहरात 6 शहर. संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नानाकाकांनी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडुशाला ते लपून बसले. रात्र चांदणी होती, नीरव शांतता पसरली आणि उंदरांची फळ स्वारीवर निघाली. सर्वच भज्यांचा वास सुटला होता. रे गवत फुला रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता असताना विसरून गेलो पतंग नवीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. मी आज तुम्हाला मराठी कविता म्हणून दाखवणार आहे. कविताचे नाव माय मराठी, कवीचे नाव संजीवनी मराठे. माय मराठी तुझ्या पायी तन मन धन मी वाहिले, तुझ्या नावे तुझ्या धामी अखंड रंगुनी राहिले. कष्टामधली तुझी गोडी चाकायची मग आई, मला आवडे तुझा विसावा तुझी निर्भर अंगाई, तुझे जरे आणि तुझी पाखरे वाच. माय मराठी तुझ्या पायी तन मन धन मी वाहिले, तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगुनी राहिले. कष्टामधली तुझीच गोडी चाकायची मग आई, मला आवडे तुझा विसावा तुझी निर्भर अंगाई, तुझे जरे आणि तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा हवा. माझे नाव विद्या जयकुमार उपाध्ये, इयत्ता 10वी तुकडी ब. कवितेचे नाव आहे खोद आणखी थोडेसे. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी,
खोद आणखी थोडेसे, खाली हसतेच पाणी, धीर सोडू नकोसा. नमस्कार, मी सानिका दुके. मी आता 9वी क मध्ये शिकते. मी कविता म्हणणार आहे. त्या कवितेचं नाव आहे निरोप. बाळ चालला सरला, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतीने तुझे करीते औक्षण. याच विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखायाची, खांद्यावरी यावी सावे शांती उद्याच्या जगाची, म्हणून या माझ्या डोळा. माझे नाव अनुराधा रमेश कदम, इयत्ता 9वी क. माझ्या कवितेचे नाव आहे या झोपडीत माझ्या. राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे तारा. नमस्ते, मेरा नाम चैत्राली दीपक पाटिल है. मैं सन्मति विद्यालय तारदार 5वीं कक्षा की छात्रा हूँ. कविता प्रतियोगिता में मेरी कविता का नाम है बूंदे. इस कविता के कवि है रोहित अस्थाना जी. तो मैं आपके सामने बूंदे कविता पेश कर रही हूँ. रिमझिम रिमझिम. नमस्कार, मेरा नाम नियोग प्रकाश सिंचवाड़े है. मैं कक्षा 5वीं व में पढ़ रहा हूँ. गाँव कुरंदवाड़. मेरी कविता का नाम वीरों को प्रणाम है. देश की मिट्टी का कण कण है, जिन्हें प्राण से प्यारा, प्रणाम ऐसे वीरों को, सौ बार हमारा. यह ऐसी धरती है जहाँ. मेरा नाम निदा रमजान शेख है. मैं 5वीं कक्षा में पढ़ती हूँ. मैं आज आपको बूंदे कविता सुनाने वाली हूँ. रिमझिम रिमझिम गाती बूंदे, धरती पर है आती बूंदे, खेतों बागों मैदानों में हरिया. नामे डॉक्टर, नामे औजा, नामे वैद्य की, मैं तो केवल एक पेड़ हूँ, नाम है मेरा नीम. मेरी सूखी पत्ती डालो, उन्हीं कपड़े अनाज बचालो, सूखी पत्ती के. नमस्कार, मेरा नाम पूर्वा दीपक मौर्य है. मैं 6ठी कक्षा में पढ़ती हूँ. मैं आज आपके सामने एक कविता पेश करने वाली हूँ. कविता का नाम तूफानों से क्या क्या डरना, और कवि का नाम शिखा शर्मा जी. नफरत करना नहीं किसी से, प्यार सभी से करना जी. तूफान तो आते रहते हैं, इनसे भी क्या डरना जी. तूफान तो आते रहते हैं. मेरा नाम धनश्री राजू हरगिरी. मैं कक्षा 6ठी की छात्रा हूँ. मेरा विद्यालय का नाम है सन्मति विद्यालय दारदाड़. मैं आपके सामने हिंदी कविता सुनाने वाली हूँ. कविता का नाम है नदी कंधे पर. कवि का नाम है फिरोजल श्रीवास्तव. अगर हमारे बस में होता नदी उठाकर घर ले आते, अगर हमारे बस में होता नदी उठाकर घर ले आते, अपने घर के ठीक सामने उसको हम हर रोज बहाते, अपने घर के ठीक सामने उसको हम हर रोज बहाते. कूद कूद कर उछल उछल कर हम मित्रों के साथ नहाते, कूद कूद कर उछल उछल कर हम मित्रों के साथ नहाते. कभी करण बाल सकोते. मैं 6ठी कक्षा में पढ़ता हूँ. आज मैं हिंदी कविता नदी कंधे पर ये गाना गाने वाला हूँ. अगर हमारे बस में होता नदी उठाकर घर ले आता, घर के ठीक सामने उसको हर रोज बहाता, कूद कूद कर उछल उछल कर मित्रों. नाम सान्वी अमित कुमार लोखंडे, इयत्ता 7वी तुकड़ी क. बेटी योग आनंद विश्वास. नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहान, बेटी युग के नए दौर की आओ लिख ले नई कहानी. नानी वाली कथा कहानी अब भी जग में लगे सुहान, बेटी युग के नए दौर की आओ लिख ले नई कहानी. बेटी युग में बेटा बेटी सब बढ़ेंगे सब बढ़ेंगे. आयो रे ऋतु बसंत सजे आयो, अज गाओ रे ऋतु बसंत सजे आयो, कली कली करत कलोल कुसुम मन मंद मंद मुस्कायो, गुन 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 गुंजे मधुपगन मधु मकरंद चुरायो, सजे आयो रे ऋतु बसंत सजे आयो. अज. मेरा नाम श्रेया अरविंद विभूते, 10वीं कक्षा. हिंदी इन्वेस्टमेंट. यार सुरेश, अशोक ने अपने पारिवारिक मित्र से बड़े अचरज से पूछा,
मैं हमेशा देखता हूँ तुम अपनी सौतेली माँ की दिन रात सेवा करते रहते हो, लेकिन वह तुम्हें हमेशा बुरा भला ही कहती है। बड़ी अजीब बात है, हमारे तो बस का काम नहीं है इतना सुनना। तुम कैसे कर लेते हो इतना सब्र? राधा रमेश कदम है, मैं 9वीं कक्षा में पढ़ती हूँ। क्या राजा, क्या रंग, क्या पंडित, क्या मूर्ख, किसी के घर जाने आने में मैं संकोच नहीं करता, अपनी मनमानी नहीं समझता। अन्य शब्दों में यह गुण नहीं, वे बुलाने पर भी कहीं जाने आने में गर्व करते हैं, आदर चाहते हैं, जाने पर सम्मान। राजा क्या रंग, क्या पंडित, क्या मूर्ख, किसी के घर जाने आने में संकोच नहीं करता, अपनी माँ हानि नहीं समझता। अन्य शब्दों में यह गुण नहीं, वे बुलाने पर भी कहीं जाने आने में गर्व करते हैं, आदर चाहते हैं, जाने पर सम्मान का स्थान न पाने से रूठकर उठ भागते हैं। मुझ में यह बात नहीं है, इसी से मैं सबका प्यारा हूँ। परोपकार और दूसरे का मान रखना तो मानो मेरा कर्तव्य ही है। यह किए। मैं स्नेहल जिनेंद्र बसगड़े, मैं इयत्ता 10वीं कक्षा में पढ़ती हूँ। अब मैं पढ़ने जा रही हूँ इन्वेस्टमेंट पार्ट। यार सुरेश, अशोक ने अपने पारिवारिक मित्र से बड़े अचरज से पूछा, मैं हमेशा देखता हूँ तुम अपनी सौतेली माँ की दिन रात सेवा करते रहते हो, लेकिन वो तुम्हें हमेशा बुरा भला कहती है। बड़ी अजीब बात है, हमारे तो बस का काम नहीं है इतना सुनना। तुम कैसे कर? My name is Sanvi Amit Kumar Lokhande. I am studying 7th standard, Division C. Great scientists have a questioning mind. Dr. APJ Abdul Kalam was the President of India from 2002 to 2007. He was awarded Bharat Ratna for his contribution to the scientific research and modernization of defense technology in India. He loved a Friends, my name is Sakshi Metugle. Today I am going to read the passage Done Sinkable Ship. On 10 April 1920, the largest luxury ship in the world set sail from the Southampton in England to New York. She was called the Titanic. The word Titanic means huge. This was her maiden voyage. That is her first voyage. Hello everyone, my name is Ruchita Deepak Magdum. I am studying in 9th standard. Today we are going to reading competition. So let's start. The morning after my teacher came, she led me into her room and gave me a doll. The little blind children at Perkins Institute had seen it and Laura Bridgman had dressed it. But I did not know this until afterward. When I played with it a little while, Miss Sullivan slowly swelled into my hand. My name is Shreya Arvind Vibhute, Standard 10, Division B. Be smart. Page number 22. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. They have to have the skill and the will. But the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our... नमस्कार, माझे नाव रसिका राजेंद्र काळे. 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या इंग्रजी वाचन स्पर्धेत मी भाग घेत आहे. लेसन नंबर 1.4 बी स्मार्ट, पेज नंबर 22. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स